लक्षात आलं सगळ्यांच्या? आपण वेगळा पद शोधा, याच्यातले वेगळ्या गटात बसणाऱ्या आकृती शोधा ओळखतो. लक्षात ठेवा. या सॉरी तंतोतंत समान आकृती शोधायचं आपण या ठिकाणी बघतोय. लक्षात घ्या. तंतोतंत वेगळ्या घटकाचा आपलं काल झालेला आहे बघा. ही आकृती आपल्याला सेम या ठिकाणी दिसलेली आहे आणि ही आकृती या ठिकाणी दिसते. आता पुढचं बघा, तिसरा प्रश्न बघा. सगळे भाग बघायचे बरं का. हा बाण बघू आपण. बाण सगळीकडे आहे. वरच्या दोन रेषा बघू. वरच्या दोन रेषा आतून गेलेल्या आहेत, इथं नाहीये. का लक्षात? मग या तिन्ही ठिकाणातून गेलेले आहेत. बरोबर आहे, लक्षात ठेवा. पण बघत असताना ही जी उभी रेषा आहे ती या ठिकाणी नाही बघा. म्हणजे डी पंकट राहिलं बी आणि सी. आता बी आणि सी मध्ये हा आकार बघा तुम्ही, याच ठिकाणी दिसतोय, इथे वेगळाच दिसतोय. म्हणजे उत्तर येणार बी. चौथा प्रश्न बघूया आपण. आता हा बाण सगळीकडे आहे का बघू आपण. आहे, सगळीकडे आहे. हा टिपका त्या जागेला आहे का बघू. सगळीकडे सगळीकडे आहे. चार टिंब आहेत का बघू आपण. चार टिंब सगळीकडे. चार टिंब इथं जास्त टिंब आहेत बघा. इथं पण जास्त. म्हणजे या दोन कट, या दोघी पैकी बघू आपण उत्तर. आता बघा इथं टिपकं कसं आहेत बघा. एक, दोन, तीन, चार. म्हणजे इथं एक सोडलंय. लक्षात ठेवा. पुन्हा एक सोडलंय. असं कुठं आहे बघा. या ठिकाणी दिसेल तुम्हाला. सेम आकृती तुम्हाला दिसते का? खात्री करा निवडल्यानंतर, मगच त्याला गोल करा. बी येणार. बरोबर आहे. 5 नंबरचा प्रश्न बघा. अतिशय सोपा प्रश्न आहे. समान म्हणजे तंतोतंत आकृती तुम्हाला ओळखायची आहे. बघा, तीन रेषा इकडे, तीन रेषा, तीन, तीन, तीन. इथं नाही, इथं नाहीत, इथं नाहीत, या ठिकाणी आहेत. ओके. म्हणजे आपल्याला उत्तर निघलंय. पहिल्याच ह्याच्यावरून उत्तर निघलेलं आहे आपलं. अच्छा, मग पण खात्री करू आपण. इथं तीन आहेत का? या ठिकाणी दोन आहेत का? या ठिकाणी दोन आहेत का? आहेत. म्हणून उत्तर येणार सी. किती पर्यंत झालं सांग? लक्ष दे. सी. आता 6 नंबरचा प्रश्न बघूया. बघा आता 6 नंबरच्या प्रश्नामध्ये सगळ्यांनी बघा, हा टिंब बघा सगळीकडे आहे. सगळीकडे आहे म्हणल्यानंतर मग आता दुसरं बघा काहीतरी. या चार रेषा आहेत का बघा. इथं लय रेषा दिसायला बघा. चार पेक्षा जास्त. मग कट. आणि असा चौकोन पण नाही तिरका. ही पण आपला कट होणार. लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये ही रेषा इथं नाहीयेत. हा पण कट होणार आहे आणि हा पण कट होईल. म्हणून राहिला ए. बघा सगळं दिसतंय का बघा. ए मध्ये खात्री करा तरी पण. आहे, या ठिकाणी आहे. सगळे भाग आपल्याला दिलेले आहेत. असा सोपा जो हा तुम्हाला प्रश्न आहे, जुळणारी आकृती ओळखा. गडबड करायची नाही परीक्षेमध्ये बरं का. आपण तुम्हाला सांगतो, तुम्ही जर प्रश्नपत्रिका सोडवायला लागले तर 40 प्रश्न तुमचे 20 मिनिटात सुद्धा तुम्ही सोडवता. एवढं सोपं असतं. पण आपण एवढ्या कमी वेळात सोडवायचंच नाही. आपल्याला 40 मिनिटं लागली पाहिजे किंवा 50 मिनिटं लागली पाहिजे. लक्षात ठेवा. 2 तास वेळ आहे तुम्हाला. त्यामुळे 50 मिनिटं ह्याला द्यायला पाहिजे. बाबा एखादा प्रश्न आपल्याला कळना गेलाय, तर तिथं थोडं थांबलं पाहिजे. आपण बघितलं पाहिजे कसा येतो, काय नाही. लई पण वेळ घालवायचा नाही. पण एकदम नुसतं सोडवायचं म्हणलं ना, तर मुलं 20च मिनिटात सोडवतात आकृत्या. त्याचा काय उपयोग नाही. अतिशय बारकाव्यानं व्यवस्थित निरीक्षण करून ते प्रश्न सोडवायचे. 6वा प्रश्न बघूया. झाला आपला. आता 7वा बघूया आपण. 7वा प्रश्न बघा. समान आकृती कुठे दिसते बघा. हा स्टार इथं नाहीये, सगळीकडे आहे. हा गोल हे तर कट झाले, सगळीकडे आहे. या रेषा 3 कशा आहेत बघा, सगळीकडे दिसत आहेत. लक्षात ठेवा. आता या ठिकाणी आपल्याला कशाचं निरीक्षण करावं लागणार आहे. ही रेष बघा. आता ही रेष अशा पद्धतीने आहे का? या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी पण आहे. पण इथं नाही, वेगळे. इथं नवीनच आले रेष. मला बी आणि डी मध्ये बघायचं. काय करायचं? राहिलं आपलं उत्तर काय? बी आणि डी. याच्यामध्ये आपल्याला येईल का बघा. बघा इथं रेषा काय फरक आहे बघा. 1, 2, 3. इथं पण 1, 2, 3. बर. पण हे आपली कट झालेले. का कट झाले? तर बघा ही रेषा आहे, पण ही रेष इथं अशी तिरकी दिलेली आहे इथं. म्हणून ही कट झाली. या ठिकाणी बघा आता चौथ्यामध्ये बघा, सगळं सारखं दिसतंय आपल्याला बघितल्यावर.
या ठिकाणच्या रेषेची जागा, या रेषेची या ठिकाणची जागा, सगळं आपल्याला तंतोतंत जुळताना दिसत आहे. म्हणून आपण या प्रश्नाचं उत्तर डी लिहूया. 8 नंबरचा प्रश्न बघूया आपण. बघा 8 नंबरच्या प्रश्नामध्ये अतिशय सोपा प्रश्न आहे आणि लगेच तुम्हाला उत्तर येणार या प्रश्नाचं देखील 2020 ला पडलेला प्रश्न आहे. आता हा काय येणार नाही तुम्हाला लगेच कळेल आहे. या ठिकाणचं चिन्ह बघा. हा काय येणार नाही या ठिकाणचं बघा. सी आपण धरलेलं आहे. सेम सगळं येतं का बघा. मग सी निवडा. येत आहे. मग या प्रश्नाचं उत्तर सी. पण इथं नाही हे लक्षात घ्या. हे दोन चिन्ह बघा. इथं आहेत का अशी? नाहीत. म्हणून याचं उत्तर येणार सी. आता 9 नंबरचा प्रश्न बघूया. 9 नंबरच्या प्रश्नाचं जर तुम्ही व्यवस्थित निरीक्षण केलं तर हे टोक बघा डावीकडे आहे. इथं नाहीये. 3 ठिकाणी आहे. खालचं टोक उजवीकडे आहे. म्हणजे सगळीकडे आहे. ही रेष आहे का बघा? या ठिकाणी आहे, दिसत आहे, सगळं दिसतंय. तरी पण आपलं इकडे बघूया आपण. या 2 रेषा इथं नाहीत. अशा वर पाहिजे होत्या ह्या. इथं आहे पण ही रेष खाली आहे. मग उत्तर येणार तुमचं ए. बघा तरी एकदा येतंय का ए? आहे. समान आकृती दिसते आपल्याला. त्याच्यानंतर आपण 10 नंबरचा प्रश्न बघूया. बघा 10 नंबरच्या प्रश्नामध्ये काय येईल? सगळं बघणं गरजेचं आहे. बघा हा भाग इथं नाहीये. एक कट बाकीचं ए, सी, डी धरू आपण. आता दुसरं बघूया मग. बघा हे रिकामा गोल, भरीव गोल आहे. हे पण कट बघा. यांची जागा बदललेली आहे. हे पण कट. म्हणजे राहिले ए. पण बघा ए येतंय का बघा. प्रत्येक आकृतीची जागा आतल्या त्याच ठिकाणी आहे का? तशीच आहे का बघा. आहे, दिसत आहे. हे सुद्धा आहे. आहे. राइट. ए हा पर्याय या प्रश्नाचं उत्तर येणार. पुढचा प्रश्न बघा. 11 नंबरचा प्रश्न आहे. 11 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर जगात सगळ्यात सोपा प्रश्न दिसतोय हा. काय येईल मग बघा बरं या प्रश्नाचं उत्तर? हं? छान. अंकिता गोसावी 3 नंबर म्हणताय तुम्ही. अंकिता आणि स्वप्नाली गोसावी. तुम्ही तास झाला की फोन करा दोघी जण बरं का. अंकिता आणि स्वप्नाली कंपल्सरी. बघा आता. आता या ठिकाणी बघा ही आकृती बघा. अंकितानं हे सांगितलं होतं. अंकिता याच्यामध्ये बघ ना छोटा आहे गोल. आपल्याला 3च गोल पाहिजे वर्तुळे. 2 नंबर येणार. छान. चला आता 12 नंबरचं बघा. बघा अशी भरपूर चिन्ह असल्यानंतर तुम्ही निवडलेल्या उत्तराची खात्री केल्याशिवाय पुढे जायचं नाही. बघा मग अधिक अधिक वजा वजा आपण निवडू. इथं तर सगळं अधिक अधिकच आहे. कट. इथं अधिक अधिक आहे. इथं वजा आहे. हे पण कट. या ठिकाणी बघा अधिक अधिक त्याच ठिकाणी आलाय. वजा वजा त्याच ठिकाणी आलाय. 1, 2, 3, 4 गोल त्याच ठिकाणी आहेत आणि कडेचे सुद्धा चौकोन आहे तसेच आहेत. म्हणून उत्तर येणार सी. शेवटचं काय येणार नाही. सगळं बरोबर आहे. फक्त इथं गुणुले चिन्ह आहे. या ठिकाणी. म्हणून शेवटचा पर्याय येणार नाही. 13 नंबरची आकृती बघा. बघा 13 नंबरचा सांगा. खूप सोपा प्रश्न लक्षात घ्या. 13 नंबरला काय येईल? बी. गुड. व्हेरी गुड. बघा खात्री करा येतं आहे का? दिसतंय हे तर सेम. या ठिकाणी पण दिसत आहे. म्हणून तुम्ही सांगितलेलं उत्तर देखील बरोबर आहे. बघा आता 14 नंबरचा प्रश्न बघा. बघा या बाणांचं व्यवस्थित निरीक्षण करा. बाहेरच्या दिशेने आहेत. गुड. सी मध्ये तुम्हाला समान आकृती दिसते. 15 नंबरचा प्रश्न बघा. 15 नंबरच्या प्रश्नाचं व्यवस्थित निरीक्षण करा. चुकू शकतं आपलं. बर तुम्ही उत्तर निवडलं सी. पण सी मध्ये आहे का एकदा खात्री करा. छान. व्हेरी गुड. अतिशय खात्रीशीर पद्धतीने तुम्ही उत्तरे काढत आहात. 16 नंबरचा प्रश्न बघा. बघा लय रेषा दिसतात आकृतीमध्ये. बघा निरीक्षण करा व्यवस्थित. बी मध्ये सगळं दिसत आहे. व्हेरी गुड. बरोबर आहे मुलांनो. 17 नंबरचा प्रश्न बघा. डी. बघा इथं टिपके आहेत.
इथं आहेत, या रेषा सेम आहेत का बघा, हे भाग समान आहे का बघा, रंगवलेला आहे का बघा. बरोबर आहे, डी येणार आहे. व्हेरी गुड. चला आपण 18 नंबरचा प्रश्न पाहूया. मग 18 नंबरला काय, सी आहे का बघा. निवडल्यानंतर एकदा खात्री करायची आणि मगच उत्तराला गोल करायचं. सी अगदी बरोबर आहे. 19 नंबरचा प्रश्न पहा. 19 नंबरचा प्रश्न पहा. छान. बाकी लगेच ओळखू येतो आहे की नाही. 2023 ला पडलेला आहे बघा. बी नंबरचा काय सांगायची गरज नाही, बाकीच्या आकृत्या खूप वेगळ्या दिसत आहेत. 20 नंबरचा पहा. 20 नंबरचा प्रश्न सी अगदी बरोबर. छान, व्हेरी गुड. आता मी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारेन. चुकलं की मी सांगणार बरं का बाळांनो, त्यामुळे घाबरायचं नाही, काय नाही. गेले कधी गेले सगळे. स्वराज, आवाज येतो का स्वराज. बोला स्वराज, माईक चालू करा. बघा स्वराज कोलगे, माईक चालू करणं गेलेत आपण, चालू करा. आवाज येईना गेला स्वराजचा बरं का, आपण दुसऱ्या विद्यार्थ्याला विचारूया. नक्षत्रा, माईक चालू करा. नक्षत्रा, एक नंबरलाच ऑप्शन असतं ते चालू करायचं. चालू करा. केलं सर. हा छान, गुड बाळा. हा तुला तेवढा हात लावू नको. हा 21 नंबर प्रश्नाचं उत्तर सांगायचा. गटाशी जुळणारी आकृती ओळखायची तुला. सांग. बघ, हळून उत्तर निवड. तर बांध दिसते. सर डी. डी. बघू बर मला सांगितले का बरोबर. छान, अगदी बरोबर आहे. व्हेरी गुड. 22 नंबरचं बोल. सर ए. बरोबर, गुड. 23 नंबर. सर दिसना गेलंय. 23 नंबरचं व्यवस्थित कर बरं का. बघ व्यवस्थित. दिसते का बाळा तुला. नाही सर. बर दिसतंय. आता तू नाही म्हणते, दोनची सांगितलं तू. येतोय का नाही. खबाले, आवाज येतो का खबाले. हा सांगा उत्तर.
23 नंबरचा सांगा. सर सी. सी. हा मला बघू द्या. हम्म, बरोबर आहे. चल 24 नंबर सांग. चोवीस नंबर. सी. सी बरोबर आहे. छान. 25 नंबर. सर डी. व्हेरी गुड. 26 नंबर. ए. ए ए ए बघू बर. चुकलं बाळा. याचा इथं बघ ना, हा भाग बघितला नाही. इथं वाढला इकडे रेष दिली. सर सी. काय सांगितलं? सी. सी बरोबर आहे. बरोबर आहे. 27. सर ए. ए बरोबर आहे. हा. छान. 28. बी. डी. डी म्हणतो का? बी. बी. बरोबर आहे. छान. 29. सर डी. डी का? हम्म. बरोबर आहे. बरोबर आहे. 30 नंबर. सर सांगा. सी. 30 नंबर सी बरोबर आहे. कोणती शाळा तुझी बाळा? नाव सांग बरं तुझं पूर्ण. नाव. हा हा पूर्ण नाव सांग. माझं कसं आहे? तुझं नाव सांग. शिवबाबा साहेब खबले. आणि शाळा बार्शीची आहे का? शाळा. हा. हा. बर बर बर. आलं लक्षात. हा. चला आपण आता पुढच्या विद्यार्थ्याला विचारूया. श्रेयश. आवाज येतो का श्रेयश? हो सर. चला 31 नंबरचा सांगा. 31. हा 31. सर बी. 31 लगेच सांगितलं. बरोबर आहे. 32. 32. ए सर. हे बरोबर आहे. बरोबर आहे. 33. बी. किती नंबर बस का? ती चालू नाही. काय सांगितलं आता? 33 चालू आहे ना? हा हा. सांग. पुन्हा सांग 33. बी. 33 बी बरोबर आहे. 34. सी. सी बरोबर आहे. छान. व्हेरी गुड. माईक बंद कर बाळा तुझा. धवन. ओके. माईक स्वराज. माईक चालू करा स्वराज धवन. चला धवन साहेब सांग. 35 नंबरचा सांगा. 35. बघ 35 नंबरचा सांगा. हा. सी. सी. अरे सी नीट बघ बाळा. चुकलं की तुझं. सी नाही येत. बघ गुणुले गोल जागा. बी. डी. डी. डी सांगितलं का? बरोबर. छान.
36 नंबर. बघ आता मासा आहे व्यवस्थित बघ. बी. बरोबर आहे. 37. सगळ्यात वेळ नाही गेला पाहिजे 18ला. 2018ला बी. पडलाय. बी. बरोबर आहे. बी. बी. बी बरोबर आहे. 38. 38. मग आता हे वरचं सुद्धा बघावं लागेल तुला सगळं. 5 आहेत. इतर कट आहे, ही कट आहे, म्हणजे ए सी पैकी बघ. सी. सी. सी बरोबर आहे. हे तर उभ्या रेषा आहेत, हे तिरप्या पाहिजे होत्या. सी बरोबर आहे. छान. 39. सी. बरोबर आहे. सी. अगदी छान. 40 नंबर. सिक्स. 40 नंबरला सी. बरोबर आहे. बरोबर आहे बाळा. छान. हा माईक बंद कर बाळा. माईक तुम्हीच बंद कर जावा तुमचा लगेच झालं की. शिंदे आवाज येतो का? जयदीप शिंदे. माईक चालू करा. चला शिंदे. शिंदेचा माईक चालू आहे ना. गवळी आवाज येतो का? गवळी. उत्कर्षा माईक चालू कर. हा बोला की. हा बोला की. बरं, मला मेसेज कर व्हॉट्सअपला. येस. तोच राहिलाय, मेसेज कर मला. हा घे. चला. सांगा. उत्कर्षा 41 नंबरचं सांग. सी. सी बरोबर आहे. छान. व्हेरी गुड. 42 नंबर. बी. बी बघू वर सगळे भाग आहेत का? इकडले आहेत. बरोबर आहे. 43. डी. डी पाठवलं. बरोबर आहे. 43 ला डी. 44. सी. 44 ला सी. बघू बर. सगळ्या जागा चेक करा. बरोबर आहे. छान. पुस्तकात कोणी खुणा करू नका बरं का बाळांनो. तर सेकंड टाइमला अभ्यासाला आपल्याला अभ्यास. पुस्तकात कोणीच खुणा करायची नाही तेव्हा. लक्षात ठेवा. अजिबात पेन टिम सुद्धा द्यायचं नाही. वर्षभर पुस्तक वापरायचं आपल्याला. 45 नंबर. ए. बाकीच्यांनी पण अशी बडबड कर जावा. बघा समृद्धी कसं उत्तर सांगते. 4 येते का समृद्धी 45चं? समृद्धी मला सांगते बघा. समृद्धीची मला 4 बोटं दिसत आहेत. विराज जगतापची दिसत आहेत. युवराज गायकवाडची दिसत आहेत. लक्षात 4च येते. बरोबर आहे. ए नाही येणार. हा इथं बघ, हा भाग बघ व्यवस्थित. पण इथं नाहीये. डीच येणार. डी. व्हेरी गुड. 46. 46 नंबर बघा. डी. 46 नंबरला डी. बघू. बघू. बरोबर आहे. छान. छान. बरोबर आहे बाळांनो. मी पाहतोय काही काही जण मेसेज न करता हाताने सुद्धा सांगत आहेत. व्हेरी गुड. 47 नंबर. ए. 47 ला हे ए. बरोबर आहे. बरोबर आहे बाळा. एक मिनिट.
हा पुढे 48 नंबर. हा 48 नंबर. आवाज येईना तुमचा. आपण दुसऱ्या विद्यार्थ्याला विचारूया आता. माईक लगेच चालू करा बरं का. श्लोक, श्लोक माईक चालू कर तुझा. श्लोक निचळ, माईक चालू कर बाळा. सांग उत्तर 48चा. 48 बी. थांबा एक मिनिट. 48 बी. बरोबर आहे. छान. चल 49. 49 व्यवस्थित बघ. बी सर. बीची का बघू. बरोबर आहे. 50. डी सर. 50 ला D. बरोबर आहे. छान. 51. सर ए. हे सगळे भाग आहेत का बघायचं, खात्री करायची, मगच गोल करायचं. व्हेरी गुड. 52. सी. बघू बरोबर आहे का. हा 52 सी बरोबर आहे. बी काय येत नाही रे बाळा. बी 52 बी काय येत नाही सांग कारण बरं. सी कारण सर त्या स्माईलला ती कडकडनी रेषा नाही त्या. हा व्हेरी गुड. 53 नंबर. सर ए. हे सगळं भाग आहेत का. हा हा आहेत. राईट. 54. सर डी. डी. बघा असं टिपक रेषा असलं की व्यवस्थित बघायचं बरं का. 2 बाण, बाण टिंब बाण, बाण टिंब बाण, बाण टिंब. या ठिकाणी बाण टिंब, बाण टिंब आहे. डी बरोबर आहे. 55 नंबर. सर बी. 55 नंबरला डी बघा बरं व्यवस्थित. डी सांगितलं का. डी. बी. बी. हा बी बरोबर आहे. मग बी म्हणल्यानंतर बरोबर आहे. हा छान. व्हेरी गुड. अवनी, आवाज येतो का अवनी. माईक चालू कर अवनी. बी. येतंय का. बरोबर आहे. छान. शास्त्री व्यवस्थित करा. 57 नंबर. सी. 57 ला सी. 4 बघ ना. इथं कसं आहे. इथं कसं आहे 4. सी नाही येणार. दुसरं बघ बरं. आणि ए. ए. बरं 5 बघ की तुम्हाला. इथं 5 कसं आहे. 5 कसं आहे बघ. मग ए गेला सी गेला. बघ आता बी आणि डी मध्ये काय येतंय. डी. डी येणार. छान. व्हेरी गुड. 58 नंबर. डी. आहे का सगळं बघू. 1 3 6 2 5 7 4 8 9. छान. व्हेरी गुड. 59 नंबर. सी. 59 ला सी. 59 ला सी. छान बरोबर आहे सगळं. आणि शेवटचा प्रश्न आता सांग. डी. 59चा सांग. शेवटचा प्रश्न आहे. डी.
सॉरी हा 60 नंबर चालू आपला. डी. Very- उत्तर दिली त्याने. बघा अतिशय सोपं हे प्रकरण आहे. हा लक्षात जमतं ना सगळ्यांना, आवडलं ना? हा जुळणारी आकृती शोधा. लक्षात आलं ना सगळ्यांच्या? हा म्हणजे 2 प्रकरण तर आपले फिक्स मार्क आहेत बघा. एकही प्रश्न आपण याचा चुकलो नाही पाहिजे.